मरणाच्या दारात बसलोय. नाही नाही, प्रोग्रामच दिलेला नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे. तरी बी आता जर तुम्ही बंद ठेवला असेल तर फक्त शांततेत करा बाबा, शांततेत करा. मी आहे खंबीर, बियांचं नरड्याला लागून द्या एकदा, हे कवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण, पण जरा दम धरा सध्या. सातत्याने जो तणाव होतो आहे दोन समाजामध्ये वडीगोत्रीमध्ये, त्या सगळ्यांना काय आव्हान करणार? यावरून फवान करायचे त्यांना 50 बारे, त्यांना काय कळत नाही का? ते शेंबडे पोर आहेत का काय? दोन्ही समाज कायच समाज नाही, फमाज नाही, काही नाही. अहो मर्यादा असते तो काही, ते काय बारकुल लेकर त्यांना कळत नाही का? ओप आंदोलन, त्यांचं आंदोलन बसलं आम्ही बसलो जमन का? त्यांचं पंढरपूरला बसलं ना, आम्ही अलीकून बसल्यावर मराठी जाऊन अजिबात धनगराला आरक्षण द्यायचं नाही जमन का? असं कुठं असतं का हो? अरे लोकशाही आहे, त्यांच्या लेकराला एस टीतून आरक्षण मिळालं, जास्ती सुविधा मिळत्याल. आपण एवढं काय पापी मनाचं वागायचं? आम्हाला खरंच बसता येत नाही पंढरपुरात, आमजवळ शक्ती नाही. पण असली फुक्कट भांडणं इकत आम्ही नाही घेत, फुक्कट भांडण इकत नाही घेत आम्ही. हे कुठून येत तिकडं बस ना, मी बोललो त्याच्यावर 13 महिने. ते लेकरं मारायला लागले, ते धनगराचे यार पंढरपुरात बसले एस टी आरक्षणासाठी. लेकरं ते जीव जायची वेळ आली, तिथं बसून ताकद द्यावा त्यांना. इकडं कुठं निघो तू, कठीण करायला पैसे नाही, वांगडं जाऊ ना कुंकडं इथं कुंकडं बसत. आम्ही काय बोलतो का? इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची. यायचं नु का आपलं याव 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 करायचं, घडीत बसत मंदिरात, घडीत बसत इकडं, घडीत बसत तिकडं. आता भाजीपाला एकाच्या गाड्यातच बसलंय, तिथून उठत कुठं अंडी एकाच्या गाड्यावरच बसत आहे, केळं एकाच्या गाड्यावरच बसत आहे. तुला काय आहे का नाही? काय प्रेस्टीज काय आहे का नाही? टेटस वेटस काही प्रतिष्ठा काही जातीची? बरं झालं आमचे ओली हुशार झाले, उशिरा व्हायना माना लागन त्यांना. उशिरा व्हायना हुशार झाली ती. अहो आमचे संबंध येतो, जरी आज वैचारिक मतभेद असले वडीवाल्याचे ना आमचे सध्याचे, आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय. तुम्हाला काय माहिती, याच्या आधी कचाकच घोडे लावले ते एकामेकाला चहा प्यातानी, बिस्किटं खातानी, काही करतानी. ना तिथले खटके तुटू शकतात, ना बोंबले तुटू शकतात, ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण येते आम्ही नाही तुटू शकत. पवार आहेत नाही तुटू शकत, ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत. काय हे कुंकडून आलं नवगं नादी लावित, त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायनं बरं झालं. हे छगन भुजबळमुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिलं आपला तणाव करून मराठ्याचा आणि धनगराचं घेणं देणं. उशिरा व्हायनं वडीतल्या धनगराचे हुशार झाले, ते पण झालेत. शेवटी नाही तुटू शकतो आम्ही. हुशार व्हाने ते हुशार झालेत, आता हुशार झालेत. काय कळत आहे तुम्हाला बी चांगलं कळतं, तुम्ही आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत. ते हुशार झाले, 100% हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं उगा हे मराठीची नाराजी नको. त्यांच्या उशिरा व्हायनं लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. NT व्हिजनटीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही, देव आला तरी नाही लागत. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांना सेपरेट 3-3.5 एकर वावर वाटून दिले. त्याचं टप्परच नाही कोणाच जायची, कारण ती सेपरेट 7-12 आहे. जरी धनगर ओबीसीत असला तरी पण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. फाईट 19% 27% नाहीच. हे धनगराला समजलं आता घराघरात. मग ते म्हणजे फुकट भांडण कशामुळे विकत घ्यायचं? मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही, बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे, बळच दोन थोपटिणार ही माय अंगावर आणि मी ये माय अंग. मग आम्ही काय कमी आहेत का? तुम्हाला मग तेच करायचं म्हणल्यावर मग आम्ही कमी आहेत का? तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही म्हणू. वर्षात दाखवा बरं एक शब्दाने दुखिलेलं गरीब धनगराला आणि धनगरात नेत्याला. ते भंगार धावण्याचं बसलंय तिकडे, ते येवल्यात दलिंदर पायदास ती कुडली 80-150